इलेक्ट्रिकल हीटिंग अँड द पॉवर. तर कॉझिंग ऑफ द इलेक्ट्रिकल हीटिंग कायमुळे होती, एखाद्या डिव्हाइसमध्ये किंवा एखाद्या सर्किटमध्ये हीटिंग कॉज कायमुळे होती ते आपण आज बघणार आहोत. तर पोटेन्शियल डिफरन्स, तर काय म्हणते बघा, पोटेन्शियल डिफरन्स ॲप्लाइड अक्रॉस द टू एंड्स ऑफ द कंडक्टर सेट्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. आता पोटेन्शियल डिफरन्स एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस सेटअप केला तर त्यामुळे काय होतं, एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. तर त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होते, तिथं एक हीट प्रोड्यूस होते किंवा त्यामुळे एक पॉवर जनरेट होते. तरी आपण ह्यामध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये काय म्हणते, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टू द ॲटम, आणि आयन्सकडे काय होती ती ट्रान्सफर केली जाते एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि ती एनर्जी आपल्याला कायमुळं दिसून येते की हीटिंग आणि इलेक्ट्रिकल एनर्जी ही कन्वर्ट होती पॉवर आणि हीटिंग. तर हीटच्या मार्फत आपल्याला ॲटम्स व्हायब्रेट करून हीट मिळते. तर हे आपण बघणार आहोत. तर जूल्स लॉ ऑफ द हीटिंग काय आहे बघा, वेन करंट आय इज मेड टू फ्लो थ्रू अ ओहमिक रेजिस्टन्स आर फॉर अ टाइम टी, हीट क्यू इज प्रोड्यूस इन सच दॅट. तर एखाद्या कंडक्टरमधनं जर आपण हीट प्रोड्यूस करायचे म्हणलं तर त्यामध्ये करंट आय फ्लो करावं लागते. एक थोडा करंट त्यातनं काय करावं लागलं, फ्लो करावं लागेल, आणि त्या वायरचं काहीतरी रेजिस्टन्स असेल, आणि ज्या टाईममध्ये ती करंट फ्लो केलेला आहे त्याचा टाईम पिरियड ह्याचा जर आपण एक कंबाईंडमध्ये फॉर्म्युला बघितला तर हीट प्रोड्यूस किती असतं, आय स्क्वेअर आर टी. त्यालाच आपण आय स्क्वेअर इंटू आर ह्याला काय आपण लिहू शकतो पॉवर, आणि पॉवर इंटू टी म्हणजेच काय असतंय हीट प्रोड्यूस इन द कंडक्टिंग वायर. तर त्यामध्ये पॉवरलाच आपण व्ही इंटू आय पण लिहू शकतो, आणि व्ही इंटू आय इंटू टी म्हणजे ह्याला काय म्हटलं जाते, पॉवर म्हटलं जातं. तर वीट हे आपण बघितलं असतं की हेअर रिमूव्हर म्हणून एक वीट आपल्याला माहिती असते की प्रोडक्ट असतं एक. तर वीट कसं देण्यात ठेवायचं, हीट क्यू इज इक्वल टू व्ही आय टी, वीट हे एक हेअर रिमूव्हर आहे म्हणून ह्याच्यावरून एक फॉर्म्युला, आणि त्याच्यावरून आपण वेगवेगळे फॉर्म्युले डेराईव्ह करू शकतो. कसं की आय स्क्वेअर आर टी, व्ही पॉवर इंटू टाईम, ह्याला काय म्हणते तर हीट प्रोड्यूस इन द करंट किंवा हीट प्रोड्यूस इन द वायर हे म्हणते. तर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर, आणि त्याला मल्टिप्लाय जर आपण टी केलं तर ह्याला काय म्हणते तर हीट प्रोड्यूस इन द वायर. तर एसआय युनिट काय आहे याचं, एसआय युनिट जूल येते. तर प्रॅक्टिकल युनिट आपण याला 1 किलोवॅट पर आवर किंवा त्याला KWH पण म्हटलं जाते. तर ही महत्त्वाचं आहे एक की 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल, याला काय म्हटलं जातं एक युनिट. तर ही एवढं काय महत्त्वाचं नाही, ह्यामध्ये 1 किलोवॅट ही सांगितलेलं एवढं एक महत्त्वाचं आहे. आणि पॉवरचा फॉर्म्युला आता बघा, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर, आणि त्यामधनं फ्लो होणारा करंट म्हणजे काय असते, पॉवर असते. तर त्यालाच आपण मॉडिफाईड करून व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर ही कशावरून आपण काढू शकतो, ओहम्स लॉ म्हणजे व्ही इज इक्वल टू आय इंटू आरने आपण ह्याला काय करू शकतो, ही पुढलं फॉर्म त्याचा डेराईव्ह करू शकतो. त्यानंतर पॉवरला आणि आय स्क्वेअर इंटू आर हे आपण माध्यमात लिहू शकतो आपण. तर एसआय युनिट ह्याचं काय आहे, पॉवरचं वॅट, आणि एसआय युनिट ऑफ द हीट. आता हीट जी असते कोणत्या माध्यमात हीट बघितलं तर आपण जूलमध्ये मोजली जाते ती हीट, आणि जी पॉवर असते ते आपण काय करतो वॅटमध्ये त्याला मेजर करतो. द वॅट आवर इज मेजर इन प्लेस ऑन द परमिएस ऑफ एव्हरी कन्झ्युमर रेकॉर्ड, आणि इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम केला हे काय महत्त्वाचं नाही. तर काय म्हणते बघा, पॉवर ट्रान्सफर टू द लोड बाय असेल. आता एखाद्या सेलमध्ये काय केलं आपण, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस त्याच्या प्रोड्यूस केला, आणि त्या प्रोड्यूस केलेल्या पोटेन्शियल डिफरन्समध्ये तिथं काय झालं, काही पॉवर सेलमध्ये आली. तर पॉवर सेलमध्ये किती आली ती काढण्यासाठी आपण काय करू शकतो, हा फॉर्म्युला वापरू शकतो, पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. आणि त्याचनंतर त्या आयचं आता आय स्क्वेअर आय आता काय असते, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर असते. आणि जर आपल्याला त्या सर्किटमध्ये एक इंटरनल रेजिस्टन्स दिला असेल तर तिथं काय असते, ई इज इक्वल टू आय इंटू ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस इंटरनल रेजिस्टन्स, आणि ह्याच्यावरून आयची व्हॅल्यू काढून घ्यायची, डिवाइडला ह्याच्या काय जाणार, ही सगळी टोटल व्हॅल्यू ह्याच्या डिवाइडला जाणार, आणि त्याचा स्क्वेअर केल्यावर ही टोटल आय आहे त्याचा स्क्वेअर केला, आणि इंटू आर म्हणजे ही झाला पॉवर. आणि पॉवर मॅक्स जर आपल्याला पाहिजे असली तर डीपी डिवायडेड बाय डी आर इज इक्वल टू 0 असते, म्हणजे त्याचा स्लोप काय असा पाहिजे, 0 असा पाहिजे, डीपी डिवायडेड बाय डी आर. आणि त्याच कंडिशनला स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स इक्वल टू द
कॅपिटल आर म्हणजे त्याच टोटल सर्किटचा रेजिस्टन्स किती यांच्या दोघांचा इक्वल रेशो आला म्हणजे इक्वल आली पाहिजे एकामेकाला. तर इक्विलिब्रियममध्ये आपण इक्विलिब्रियममध्ये एम किंवा आपण NLM किंवा वर्क पॉवर एनर्जीमध्ये बघत असतो की इक्विलिब्रियममध्ये जर आपल्याला एखादी वस्तूची किंवा कायची बी पोटेन्शियल एनर्जी जर du डिवाइड बाय dx जर 0 असेल तर ती काय असेल त्यातनं इक्वेशनने आपण डिफरन्शिएट करून काढू शकतो. त्याचप्रमाणे dp डिवायडेड बाय dr इज इक्वल टू 0 केल्यावर आपण तिथं काय म्हणू शकतो की पॉवर ट्रान्सफर टू द लोड बाय अ सेल ही सगळ्यात जास्त मॅक्सिमम कुठं असेल तर dp डिवायडेड बाय dr याचा रेशो किती असला पाहिजे 0 असला पाहिजे आणि त्याच कंडिशनमध्ये स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R असलं पाहिजे. आता यामध्ये काय म्हणते पॉवर ट्रान्सफर टू द सेल बाय अ लोड इज अ मॅक्सिमम कधी हे आता आपण बघितलं की पी मॅक्स इज इक्वल टू ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4r आणि ह्याच्यानुसार ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4r म्हणजे येऊ शकते. तर इथं काय केलं आपण फक्त दोघांचे व्हॅल्यू 2rचा स्क्वेअर होईल. इथं 2rचा स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर आणि वरी r कॅन्सल होईल म्हणजे डिवायडेड बाय ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4r ही इक्वेशन आपल्याला इथं मिळेल. तर त्यानंतर आहे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टन्स बल्ब. आता ह्या एक प्रकारचं हे बल्ब जे असते ते रेजिस्टन्स म्हणूनच काम केलं जाते त्याने. तर त्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन बघा. आता सिरीज टोटल पॉवर कंझ्युम किती असते सिरीजमध्ये P1 P2 डिवायडेड बाय P1 प्लस P2 ही अपोजिट आहे काय ह्याच्या हे अपोजिट असणार आहे काय ह्याच्या रेजिस्टन्सच्या सिरीजमध्ये काय असते R1 प्लस R2 इज इक्वल टू R कॉम्बिनेशन असते. तर इथं काय P1 P2 डिवायडेड बाय P1 प्लस P2. तर n बल्ब्स आयडेंटिकल कनेक्ट केले तर P टोटल किती होते त्यानं P डिवायडेड बाय n. तसं रेजिस्टरमध्ये सिरीजमध्ये रेजिस्टर n इंटू R असते. तर इथं P डिवायडेड बाय n टोटल पॉवर इथं कंझ्युम केली जाते. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द बल्ब इज ब्राईटनेस काय असते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉवर जेवढी जास्त असेल तेवढंच काय असणार आहे त्याचा ब्राईटनेस असणार आहे. त्यामुळं जर पॉवर जास्त पाहिजे असेल तर आपल्याला रेजिस्टन्स पण जास्त पाहिजे ह्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आणि ती आहे. तर बल्ब ऑफ रेजिस्ट लेझर वेटेज इज द शाईन मोर. आता बघा इथं सेम करंटसाठी बघा फॉर अ सेम करंट P इज इक्वल टू I स्क्वेअर इंटू R म्हणजे P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R म्हणजे रेजिस्टन्स इन्क्रीज जर केला आपण तर काय होते पॉवर इन्क्रीज होते. ही झालं सिरीज कॉम्बिनेशनसाठी. तर त्यानंतर जे येते पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टर्स अँड द बल्ब टोटल पॉवर कंझ्युम. आता ह्यामध्ये काय होते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे इन्व्हर्स असते जे आपल्याला आपण आता सिरीजमध्ये रेजिस्टन्सला काय बघत असतो आपण की R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. पण ह्या कंडिशनमध्ये काय होतं की P टोटल इज इक्वल टू पॅरललमध्ये P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. तर n बल्ब जर आयडेंटिकल कनेक्ट केले तर P टोटल इज इक्वल टू किती येतं n इंटू P. तर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द बल्बमध्ये ब्राईटनेस ही पॉवर कंझ्युम्ड बाय बल्बला काय असते डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि सिरीजमध्ये पण पॉवर कंझ्युम्ड बाय द बल्बनी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. पण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R असते आणि इथं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये डायरेक्टली पॉवर किंवा ब्राईटनेस काय असते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R असते. पण इथं पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू द R ही एक झाला याचा कन्सेप्ट. तर त्यामध्ये टाईम कंझ्युमचं इथं काय महत्त्वाचं नाही. तर त्यामध्ये आपण 1-2 उदाहरण बघूयात म्हणजे पॉवर कंझ्युम आणि हीटचं महत्त्वाचं कळून. त्यामध्ये बघा आता आणि इलेक्ट्रिकल हीटर and electrical bulb are rated 500 volt and 500 watt and 220 volt. आणि दुसरं जे आहे त्याचा 100 वोल्ट वॅट आणि 220 वोल्ट ही रिस्पेक्टिव्हली दिले काय ह्याचं इलेक्ट्रिकल हीटर आणि इलेक्ट्रिकल बल्बचं. द बोथ आर कनेक्टेड इन सिरीजमध्ये कनेक्ट केले टू 220 वोल्टच्या AC बॅटरीला त्याला काय केलं कनेक्ट केलं. कॅल्क्युलेट द पॉवर कंझ्युम्ड बाय द हीटर आणि बल्ब हे दोघांनी पॉवर किती कंझ्युम केले त्याचं काढायचं आपल्याला. तर पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला P इज इक्वल टू V स्क्वेअर डिवायडेड बाय R आणि त्याच्यावरून आपण ॲज अ रेजिस्टन्स काढून घेऊ R इज इक्वल टू V स्क्वेअर डिवायडेड बाय P. फॉर अ हीटरसाठी बघा आता हीटर ऑफ द रेजिस्टन्स हीटरचं आता त्याचं किती व्होल्टेज आहे इथं दिलं आहे आपल्याला 220 वोल्टचं आहे आणि डिवायडेड बाय त्याचं काय आहे पॉवर किती 500 म्हणजे याचं टोटल कॅल्क्युलेटेड 96.8 आलं. तर त्यानंतर फॉर अ बल्बसाठी आता जी बल्ब आहे रेजिस्टन्स किती येणार 220 त्याचं पण व्होल्टेज आहे आणि डिवायडेड बाय काय 100 त्याची पॉवर. तर हे जर 484 आलं हे जेव्हा आपण कन्क्लूड काय करतो करंट इन अ सर्किट वेन बोथ आर कनेक्टेड इन सिरीज सेम असते. आता
आपल्याला एक माहिती की जर पॅरललमध्ये दोन वायर असतील तर पॅरललमध्ये आपल्याला काय माहिती की व्होल्टेज सेम असते, आणि जी सिरीजमध्ये दोन वायर असतील तर यामध्ये काय असते, करंट सेम असते. म्हणून काय म्हणते इथं, द करंट इन अ सर्किट वेन बोथ आर कनेक्टेड इन सिरीज किती येणार आहे, सेम येणार आहे. आणि ती काय असणार आहे, व्ही डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स किती असणार आहे, रेजिस्टन्स सिरीजमध्ये ॲड केला जाते. टोटल रेजिस्टन्स सिरीजमध्ये काय केलं जातं, ॲड केलं जाते. म्हणजे ही जे येते जे बल्बचा रेजिस्टन्स आणि हीटरचा रेजिस्टन्स यांच्या दोघांचा मिळून करंट काढला आपण 0.38 अँपियर. तर पॉवर कन्झ्युम्ड बाय द हीटर कशी काढणार आपण, आय स्क्वेअर इंटू आर एच. तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आपल्याला, त्याचा आर काढला आहे, तरी ही आपल्याला आर आला. तर पॉवर कन्झ्युम्ड बल्बमध्ये किती काढणार, आय स्क्वेअर इंटू आर, त्याच्यामध्ये आयची व्हॅल्यू आली, आरची व्हॅल्यू आली, त्याने ही काढलं. तर हे झालं पॉवरचा एक महत्त्वाचं एक्झाम्पल. त्यानंतर दुसरं आहे, हीटर कॉईल इज रेटेड 100 वॅट हीटर कॉईल आहे आणि 200 वोल्टची तिथं काय हीटर कॉईल आहे. इट इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस त्याच्या. इट इज द कट इन टू द 2 आयडेंटिकल पार्टमध्ये कट केलं त्यांना. आता बोथ पार्ट आर कनेक्टेड टुगेदर इन द पॅरलल टू अ सेम सोर्स ऑफ द वोल्टेज किती 200 वोल्ट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कळालं की पॉवर असती त्या कंझ्युमर पॉवर काढायची आपल्याला त्या दोन ह्याची पॅरललमध्ये कनेक्ट केलं तर पॅरललमध्ये आपल्याला माहिती की व्होल्टेज सेम असते. कॅल्क्युलेट द एनर्जी लिबरेटेड पर सेकंड इन द न्यू कॉम्बिनेशनमध्ये किती एनर्जी लिबरेट होती ती आपल्याला काढायची. तर पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर, हे आपल्याला एक फॉर्म्युला माहिती. ह्याच्यावरून आपण आर काढून घ्यायचं. पहिल्या एक्झाम्पल सारखे आर काढून घेतलं किती आलं, 400 आलं. तर रेजिस्टन्स ऑफ द हाफ पीसमध्ये बघा, आता रेजिस्टन्स आता लेंथ डिवाइड झाली म्हणल्यावर रेजिस्टन्स पण डिवाइड होणार, कारण की आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय ए असते. ही रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असते. इथं रो रेजिस्टिव्हिटी असते, त्यामुळे लेंथ डिवाइड झाली की रेजिस्टन्स पण हाफ होणार. म्हणजे रेजिस्टन्स ऑफ द पीस कनेक्टेड इन अ पॅरलल किती झाला आहे, 200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1200 ना. सिरियल म्हणजे काय झालं, पॅरललमध्ये काय असते, 2 सेम रेजिस्टन्स आहेत, म्हणजे काय झालं, आर डिवायडेड बाय 2 झालं. आर किती आपल्याला 200 आला आहे आणि डिवायडेड बाय 2 केलं तर किती यावं लागलं, 2 म्हणजे 100. ह्याचं काय यावं लागलं, टोटल नेट रेजिस्टन्स यायला लागलं ती 100 ओम. तर एनर्जी लिबरेटेड पर सेकंडमध्ये कसे काढू शकतो, तर पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता 1 सेकंडसाठी काढले म्हणून आपण काय केलं, व्ही स्क्वेअर पॉवर एनर्जी काय असते, पॉवर पर युनिट टाइम म्हणजे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर, आणि सेकंड एकच आहे म्हणून तिथं काय करू शकतो, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. त्याने ही व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला पॅरललमध्ये माहिती 200, त्याचा व्ही स्क्वेअर केला आणि टोटल रेजिस्टन्स जे आले त्याचं काय केलं आपण डिवाइडमध्ये केलं तर 400 वोल्ट एनर्जी काय केली, लिबरेट झाली तिथं कुठं, पर सेकंड आणि न्यू कॉम्बिनेशनमध्ये. तर आता बघा इथं हे काय माहिती सांगितलं आहे, पॉवर ऑफ द हीटर इज 500 वॅट आणि 800 डिग्री सेल्सिअसला. व्हॉट इज द पॉवर ॲट 200 डिग्री सेल्सिअसला. अल्फा त्याचा किती दिला, अल्फा इज एक कोएफिशियंट असते त्याचा रेजिस्टन्सचा, तर 4 × 10⁻⁴ पर डिग्री सेल्सिअस दिला. आता पॉवर आपल्याला माहिती व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर असती. तर पॉवर बघा, आता पॉवर आपण काढून घेतली, ह्यामध्ये काय व्हायला लागले, पॉवर 200ची आणि पॉवर 800ची. आता 800 डिग्री सेल्सिअसला जे असणार आहे आणि 200 डिग्री सेल्सिअसला पॉवर पॉवर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स ह्या फॉर्म्युल्यावरून दिसायला लागलं इथं. तर त्यामध्ये ह्याचा फॉर्म्युला काय असते, सर आर इज इक्वल टू आरचा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असते, आर नॉट इंटू ब्रॅकेट 1 + अल्फा इंटू डेल्टा टी, म्हणजे डेल्टा टी किंवा टी हे ह्याचा फॉर्म्युला असते. म्हणजे आर नॉट इंटू आर नॉट कॉमन घेतलं इथं, आर नॉट आहेच तिथं, 1 + पहिल्याचा कोएफिशियंट, दोघाचा बी कोएफिशियंट अल्फा सेमच आहे म्हणून ते घेतला आणि त्यांचे टेम्परेचर लिहिले आणि त्याच्यावर आपण 611 ही पॉवर काय केली, कॅल्क्युलेट केली. तर ह्याच्यावरच आपल्याला काही कॉम्बिनेशनचे रेजिस्टन्सचे पॉवर ओळखायला होते की कोणचा बल्ब काय होते ब्राईटेस्ट आहे आणि कोणचा कमी ब्राईटेस्ट आहे. तर मी तर हे तर सांगतो. तर आता बघा पॉवरचा फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, 2 कॉम्बिनेशन घेऊ आपण. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये एक बल्ब 2 असे बल्ब जोडले तर, आणि दुसरा जे आहे ही सिरीज कॉम्बिनेशनमध्ये बल्ब जोडले तर, आणि दुसरा जे आहे ती पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये बल्ब जोडलेले आहेत. तर ही एक पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये बल्ब जोडला आहे, त्यालाच इथं आणखी एक बल्ब जोडला आहे. तर ही झाला पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये बल्ब, आणि ही झाला सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे ह्याला 20 वोल्टची बॅटरी दिली, ह्याला पण 20 वोल्टची बॅटरी दिली. तर समजा ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला काही पण काढायला होऊ शकते, ती रेजिस्टन्स काढायला होऊ शकते, काय पण काढू शकते, पॉवर काढायला होते टोटल सर्किटची.
तर ह्यामध्ये पहिल्याची पॉवर काय, ही आपल्याला काय करणार, दोन्ही ह्या बल्बचं पण पॉवर देणार, P1 दिली, ह्याची P2 दिली. तर ह्याचा रेजिस्टन्स पण आपल्याला देणार, रेजिस्टन्स R1 R2. आता टोटल आपल्याला डायरेक्ट पॉवर काढू शकत नाही, टोटल सर्किटची पॉवर काढायची. आता पॉवर सिरीजमध्ये पॉवर आपल्याला माहिती की P1 P2 डिवायडेड बाय P1 प्लस P2 ही आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युल्याने काढू शकतो. पण आपल्याला जर काही कंडिशनमध्ये काढायला येत नाही, त्यामुळे काय करावं लागते, आता बघा ह्या सिरीज कॉम्बिनेशन, आता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आय सेम असते, आय सेम असते आणि आपल्याला ब्राईटेस्ट कोणचा आहे म्हणून ओळखायला लावलं, तर ह्यामध्ये काय करायचं, आय सेम आहे. आता आय सेम आहे तर काय करायचं, एक पॉवरचा फॉर्म्युला असतं की P इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. ह्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की ही सेम आहे, आय सेम आहे म्हणजे P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. जर ह्या सिरीज कॉम्बिनेशनमध्ये P1चा रेजिस्टन्स जास्त असेल तर त्याची पॉवर पण जास्त असेल, आणि P2 जर P2चा रेजिस्टन्स जास्त असेल तर त्याची पण पॉवर जास्त असू शकते. म्हणजे ह्या ज्या डिपेंडिंग ऑन द रेजिस्टन्स. आता हे जे आपल्याला या क्वेश्चनमध्ये विचारू शकतात की P1 जास्त ग्लो करेन का P2 जास्त ग्लो करेन. तर जर आपल्याला ही कंडिशन दिली की R1 इज ग्रेटर दॅन R2, तर ह्यामध्ये P1 जास्त ग्लो करेन दॅन P2, कारण की सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम आहे आणि करंट सेम असल्यामुळे काय होणार, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. म्हणून काय व्हायला लागले, ह्या कंडिशननुसार P1 जास्त ग्लो केला पाहिजे. आता त्याचनुसार तर आपण पॅरललमध्ये बघितलं तर पॅरललमध्ये काय असते, पोटेन्शियल डिफरन्स सेम असते, माहिती आहे, हिथं ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला पोटेन्शियल सेम असते, म्हणून आपण इथं पोटेन्शियलचा एक फॉर्म्युला वापरू शकतो. आता इथं V सेम आहे, पॅरललमध्ये काय V सेम आहे, तर एक फॉर्म्युला वापरू शकतो पोटेन्शियलचा, P इज इक्वल टू V स्क्वेअर डिवायडेड बाय R, V स्क्वेअर डिवायडेड बाय R. तर ह्यामध्ये काय होणार आहे बघा, आता ही V सेम आहे ह्याचा. आता ह्यामध्ये V सेम आहे म्हणल्यावर पॉवर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. म्हणजे आता ह्याच कंडिशनने बघितलं तर इथं R1 इज ग्रेटर दॅन R2, पण ही जर पॅरलल म्हणजे कंडिशन असेल तर पॉवर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स काय ह्याला पॅरललला. म्हणून काय होणार आहे, ह्याचा रेशो उलट होणार आहे, म्हणजे P2 इज ग्रेटर ब्राईट जास्त ब्राईट करणार दॅन द P1, म्हणजे ही झालं पॅरलल. आणि आता ही काय म्हणा, इथं पण आपण हे फॉर्म्युला वापरून V स्क्वेअर डिवाइड बाय R वापरून काढू शकत होतो, पण काय होतंय ती जास्त कॉम्प्लिकेटेड होते. जास्त करून फॉर्म्युल्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात की P इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. ही ह्यामध्ये काय होणार आहे, आता ब्राईटेस्टचं जास्त विचारलं जाते की, आणि कॉम्बिनेशनमध्ये दोन कॉम्बिनेशनचं पण विचारलं जाऊ शकते. तर ही झाला पॉवर आणि हीटचा फॉर्म्युला काय आपण बघितला, जनरल एक फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा का, Q इज इक्वल टू VIT. हीट एक हेअर रिमूव्हर क्रीम आहे, त्यामुळे P इज इक्वल टू VIT ही एक ध्यानात ठेवायचं. ही झालं पॉवर आणि हीटचा कन्सेप्ट.